श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश. भक्त हो, कधी कधी आयुष्यात एक प्रश्न पुन्हा पुन्हा मनात येतो. मी इतके प्रयत्न करत आहे तरी काही गोष्टी माझ्यापर्यंत का पोहोचत नाही? हा प्रश्न फक्त तुमच्या मनात नाही, अनेकांच्या मनात असतो. पण त्या प्रश्नांचं उत्तर घाईत मिळत नाही, ते शांत मनात उमलतं. आजचा हा संवाद त्या उत्तरांसाठी आहे. कल्पना करा, पहाट नुकतीच उजाडली आहे, वातावरणात शांतता आहे, पक्ष्यांचा मंद आवाज आहे. अशा वेळी मनात जर एकच विचार ठेवला, जे माझ्यासाठी योग्य आहे ते योग्य वेळी माझ्यापर्यंत येईल, तर दिवसाची सुरुवातच वेगळी होते. जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेप्रमाणे घडत नाही, पण प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवून जातो. काही दारं लगेच उघडतात, काहींसाठी थोडा वेळ लागतो. याचा अर्थ आपण अपुरे आहोत असा होत नाही. कधी कधी याचा अर्थ एवढाच असतो की आपण अजून तयार होत आहोत. तुमच्या हातात दोन गोष्टी आहेत, आजचा प्रयत्न आणि आजचा विचार. या दोन्ही गोष्टी सुंदर ठेवल्या तर उद्याची दिशा बदलू शकते. मनात सतत कमतरतेची भावना ठेवली तर भरपूर मिळालं तरी अपुरं वाटतं, पण कृतज्ञतेची भावना ठेवली तर छोट्या गोष्टीही आनंद देतात. आजचा एक छोटासा प्रयोग करा. आरशात स्वतःकडे पहा आणि स्वतःलाच हसून म्हणा, मी माझ्या प्रवासाचा आदर करतो. माझी वेळही महत्त्वाची आहे. मी घाई करणार नाही, पण थांबणारही नाही. ही वाक्य फक्त बोलू नका, मनापासून स्वीकारा. कारण स्वतःशी केलेली प्रामाणिक संवादच माणसाला आतून मजबूत बनवतो. आपण अनेकदा भविष्याची इतकी चिंता करतो की आजचा सुंदर दिवस जगायलाच विसरतो. आजचा दिवस फक्त वाट पाहण्यात घालवू नका. एखादं नवीन कौशल्य शिका, एखादं चांगलं पुस्तक वाचा, घरच्यांसोबत मनापासून हसा, एखाद्याचं मनापासून कौतुक करा. कारण अशा छोट्या क्षणातून मोठं आणि समाधानाचं आयुष्य तयार होतं. जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमचा एक लाईक अशा सकारात्मक संदेशांना आणखी लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करतो. आणि जर तुम्ही स्वामी संदेश परिवारात नवीन असाल तर सबस्क्राईब करून आमच्या सोबत या. इथे प्रत्येक संदेशाचा उद्देश भीती निर्माण करणे नाही, तर मनात आशा, धैर्य आणि शांत विश्वास जागवणे आहे. या संवादाचा भाग अजून सुंदर आहे, कारण आता आपण वाट पाहण्याबद्दल नाही तर विश्वासाने जगण्याच्या कलेबद्दल बोलणार आहोत. बाळांनो, थोडा वेळ स्वतःसाठी काढा. डोळे मिटा आणि मनाला एक साधा प्रश्न विचारा. जर माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी आणि माझ्या वेळेनुसार घडली असती तर मी आज इतका संयमी, समजूतदार आणि मजबूत झालो असतो का? बहुतेक वेळा उत्तर शांततेत मिळतं. जीवन फक्त आपल्याला हवं ते देत नाही, ते आपल्याला त्यासाठी तयारही करत असतं. म्हणूनच प्रत्येक दिवसाची सुरुवात अपेक्षेपेक्षा विश्वासाने करा. विश्वास म्हणजे हातावर हात ठेवून बसणं नाही. विश्वास म्हणजे मन शांत ठेवून आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणं. एक सुंदर सवय मनात रुजवा. दररोज संध्याकाळी स्वतःला विचारा, आज मी माझ्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाकलं का? जर उत्तर हो असेल तर दिवस यशस्वी झाला. ते पाऊल किती मोठं होतं यापेक्षा ते मनापासून टाकलं होतं का हे अधिक महत्त्वाचं आहे. कधीकधी आपण ज्या गोष्टीची वाट पाहत असतो ती मिळवण्यापूर्वीच जीवन आपल्याला त्याची किंमत समजावून सांगत असतं. म्हणून उशीर झाला म्हणून निराश होऊ नका. कदाचित हीच वेळ तुमचं व्यक्तिमत्व अधिक सुंदर घडवत असेल. स्वतःला रोज एक भेट द्या. 5 मिनिटांची शांतता. त्या 5 मिनिटात कोणतीही तक्रार नाही, कोणतीही तुलना नाही, फक्त कृतज्ञतेचा एक विचार. आज जे काही माझ्याकडे आहे त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. अशा विचारांनी मन हलकं होतं आणि हलकं मनच मोठी स्वप्न पूर्ण करण्याचं धैर्य ठेवतं.
आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एखाद्या नव्या पानासारखा असतो. कालचं पान बदलता येत नाही, पण आजचं पान सुंदर लिहिण्याची संधी प्रत्येकाला मिळते. म्हणून उद्याची चिंता करत बसू नका. आजचा क्षण अर्थपूर्ण बनवा. तुमच्या चेहऱ्यावरचं एक हसू तुमच्या घरातील वातावरण बदलू शकतं. तुमचा एक प्रेमळ शब्द एखाद्याच्या मनातील निराशा दूर करू शकतो आणि तुमचा शांत स्वभाव अनेकांना प्रेरणा देऊ शकतो. जर या संवादातून तुमच्या मनात आशेचा एक नवा विचार जागा झाला असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने फक्त लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमची ही एक ओळ श्रद्धेची, सकारात्मकतेची आणि चांगल्या विचारांची साक्ष बनेल. हा संदेश तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रांपर्यंत नक्की पोचवा. कदाचित आज याच शब्दांची गरज कोणाला तरी असेल. आणि अशाच शांत, प्रेरणादायी आणि मनाला नवी दिशा देणाऱ्या संदेशांसाठी स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू एका नव्या विचारासह, एका नव्या आशेसह आणि मनात कायम राहणाऱ्या एका सुंदर संवादासह. शेवटी एक प्रार्थना. हे श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या मनात श्रद्धा, संयम आणि विश्वास सदैव जागृत राहू द्या. योग्य वेळेची वाट पाहताना आमचे प्रयत्न कधी कमी होऊ देऊ नका. आमच्या विचारात प्रकाश, आमच्या शब्दात प्रेम आणि आमच्या कर्मात प्रामाणिकपणा राहू द्या. सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य आणि शांतता नांदो. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, एक शेवटचा विचार मनात ठेवून हा संवाद पूर्ण करूया. जीवनात प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेऊन येतो. काही दिवस आनंद देतात, काही दिवस अनुभव देतात, तर काही दिवस आपल्याला अधिक मजबूत बनवतात. म्हणून कोणताही दिवस वाया गेला असं कधीही समजू नका. आज तुम्ही जिथे आहात तिथूनच तुमच्या सुंदर प्रवासाची पुढची पायरी सुरू होऊ शकते. मोठा बदल एका दिवसात घडत नाही, तो रोज केल्याने छोट्या, प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून घडत असतो. म्हणून उद्याची वाट पाहू नका. आजच्या दिवसावर प्रेम करा, आजच्या क्षणाचं स्वागत करा आणि मनात एक सुंदर विश्वास कायम ठेवा. माझ्या आयुष्यात जे काही येईल ते योग्य वेळी आणि माझ्या भल्यासाठीच येईल. हा विश्वास तुमच्या प्रत्येक पावलाला धैर्य देईल, प्रत्येक सकाळी नवी ऊर्जा देईल आणि प्रत्येक संध्याकाळी मनात समाधान निर्माण करेल. आजचा हा स्वामी संदेश तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तर या व्हिडिओला लाईक करून तुमचा आशीर्वाद द्या. कमेंटमध्ये प्रेमाने श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा संदेश तुमच्या प्रिय व्यक्तीशी शेअर करा, कारण कदाचित आज या शब्दांची कोणाला तरी गरज असेल. अशाच मनाला शांतता देणाऱ्या सकारात्मक आणि प्रेरणादायी स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी संदेश परिवारात नक्की सामील व्हा. श्री स्वामी समर्थ.